सगळी भिंत गेली. रेड्याच्या मुखातून वेद बोलायला आपल्याला काय लागेल झालं. ते चांदेवासाठी केलं ते केलं. आता स्त्रीचा पुरुष केला आपल्याला काय लागेल त्याचा. आणि म्हणून माऊलींना नावर आहे या सगळ्या चमत्कारापेक्षाही एक सगळ्यात मोठं जर कार्य कोणतं केलं असेल तर जेणे निगम निगम शब्दाचा अर्थ आहे वेद आणि वल्ली शब्दाचा अर्थ आहे वेली आणि प्रगट केली म्हणजे वेदाची वेली प्रगट केली. आता त्याच्यावर बोलायला वेद किती मोठा आहे, वेदाची वेली कोणती आहे आणि ती प्रगट नेमकी केली काय. इथे नामदेव महाराज म्हणतात माऊली ज्ञानोबा योग्याची माऊली आहे आणि त्याने वेदाची वेली प्रगट केली. ही वेदाची वेली प्रगट केली हे जे वाक्य आहे हे कोड लँग्वेज आहे. काय कोड लँग्वेज म्हणजे काय, सांकेतिक भाषा आहे. नामदेव महाराजाला काही मंडळी म्हटले महाराज असं कोड लँग्वेज किंवा सांकेतिक भाषेत बोलू नका, मला उघड सांगा. तेच महाराज अभंगाचे दुसरे म्हणजे जेने निगम वल्ली प्रकट केली म्हणजे काय. गीता अलंकार ज्ञानेश्वरीला नामदेव महाराजांनी गीतेचा अलंकार म्हटलेला आहे. आताच आपला विषय झाला. सगळ्यात मोठा ग्रंथ श्रेष्ठ ग्रंथ जर कोणता आहे की श्रीमद भगवद्गीता. का बरं, त्याचे काही कारण सांगतो आपल्याला. ब्रह्मलीन दोंडा महाराज देवूरकर काही गोष्टी सांगायच्या गीतेच्या बाबतीमध्ये. गीतेचा वक्ता असाधारण होता. असाधारण म्हणजे काय समजा, विशेष. साधारण म्हणजे काय, सामान्य. असाधारण म्हणजे काय, विशेष. आता हे मृदंगाचे ते अद्याप आपल्या भागात बरेच मृदंगाचे आहेत. तुम्ही आहे म्हणजे ते साधारण आहे. पण उद्धव बाबू आपले गाव किती मोठी मंडळी कशी आहे, असाधारण. आता तुम्ही काय नाही तरी आपण आहे सगळे. पण स्वर्गीय भीमसेन जोशीला आता ह्या कशा आहे विशेष. काही चोरी करण्यातच विशेष. माझं विरप्पन होता ते 2 राज्य 20-25 वर्ष त्यांना घायल केले. चोर होता तो पण कसा होता, असाधारण. काही भ्रष्टाचारातच असाधारण असत. त्यांच्यासारखा भ्रष्टाचार कोणीच केला आणि म्हणून भाजपच्या अंगात जाऊन बसले. गीतेचा वक्ता जो होता ना, वक्ता हा साधारण नव्हता. कधी कधी वक्ते साधारण राहतात. एक कीर्तन आहे ना, कीर्तन नुसतं लोकांना सांगायला पाहिजे. कीर्तनकारांना स्वतः कीर्तन ऐकायचं म्हणून सांगायचं चालतं चालतं. मी एकदा त्या राहुलच्या बाजूला गाव होतं, तिथं माझे 2 कीर्तन होते, रात्रीचं सकाळचं काल्याचं. आणि हनुमान जन्माचं सप्ताह आणि काल्याचं कीर्तन 11 ते 1. रात्रीचं कीर्तन झालं माझं ते आराम केला. आणि हनुमान जन्माचं कीर्तन सकाळी 5 ते 7 असतं. आणि तिथल्या भागातले काही कीर्तन करत ते सकाळचं हनुमान जन्माचं कीर्तन आणि त्याच्यानंतर माझं काल्याचं कीर्तन.
सकाळी उठलं मला चला हनुमान जयंती उत्साह साजरा करतात. गावात त्या ठिकाणी उत्साह साजरा करत होतो. गेलो असे पुढे बसलो. महाराजांनी अभंग चांगला घेतला. शरण शरण हनुमंता तुम्हाला राम दूता काय भक्तीच्या त्या वाटा. आणि खाली काय तुका म्हणे रुद्रा आणि अंजनीची या कुंभार. म्हणजे अभंग कोणाचा या तुकाराम महाराजाचा आहे. आणि मग ते महाराजांनी कंबर मारले, ते हात घातले आणि मग अशी व्याख्यानाला सुरुवात केली. या आजच्या सेवेसाठी निवडलेल्या अभंगामध्ये हनुमंतराय काय म्हणतात. असं म्हणायला पाहिजे की या सेवेसाठी घेतलेल्या अभंगामध्ये तुकाराम महाराज काय म्हणतात. अभंग म्हणाल तुकाराम महाराज ते काय म्हणे या अभंगामध्ये हनुमंतराय काय म्हणतात. एक म्हातार खाली बसलं काय म्हणे तुला खाली बैस म्हणतात. म्हणजे असा वक्ता स्रोत कसा पाहिजे. अर्जुनाची पांती जे परिसने योग्य होती. अरे आपण श्रोतेच नाही महाराज. आता मला काही जास्त सांगायचं नाही, तुम्हाला काही नाव ठेवायचं नाही. पण तुम्ही राज्य कीर्तनातला अभंग सुद्धा सांगू शकत नाही. काय तुम्हाला त्याचे परवाचा अभंग होता नाही सांगू शकत तुम्ही. कारण की तुम्ही ऐकत नाही. तसं काळजीपूर्वक ऐकत नाही. घरातलं सगळं माहिती तुम्हाला कोणत्या नावाला किती गुण हे काय अभंग माहिती नाही. श्रोता कसा असायला पाहिजे अगदी कर्मी असायला पाहिजे. एक विद्वान महाराज होते म्हणे आणि उपयोग ते खाल्ल्या गावामध्ये समजा एखाद्या गावात आणि ते म्हणे आपण चातुर्मास करायचं.